नमस्कार मंडळी, आमच्या हिम्मत रायटिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, झोप ही सुखी आयुष्यातील गुरुकिल्ली आहे. झोपेविना सगळंच व्यर्थ आहे. झोप म्हणजे स्वर्गीय सुख आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये झोपेचे शास्त्रीय नियम पाहणार आहोत. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका, कारण यामुळे घरामध्ये गरिबी येते. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते. सर्व पैसे दवाखान्यात खर्च होतात व मोठमोठे आजार आपल्या पाठीमागे लागू शकतात. याचा परिणाम खूपच गंभीर असू शकतो. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल प्रेस करा. यामुळे आम्ही टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर मित्रांनो, मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असं नसतं की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात आणि ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो. त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक प्रमुख समस्या म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रामध्ये व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर मंडळी, एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरामधील सर्व ऊर्जा निघून जाते, कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. तर मित्रांनो, अशी ही झोप आपल्या दिनचर्येतील एक महत्त्वाचे अंग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य ही झोप करत असते. केवळ मनुष्यच नाही तर पशुपक्षी, झाडं-झुडपंसुद्धा झोप घेतात. त्याचबरोबर झोप आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य, चेतना व उत्साह देणारी असते. आपल्या शरीरासाठी झोप खूपच महत्त्वाची असते, कारण झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरामध्ये उत्साह संचारतो. पण काही लोक झोपून उठल्यानंतरसुद्धा उत्साही वाटत नसतात. आळस दिवसभर त्यांच्या अंगात राहतो. याचे कारण काय? तर रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये. लवकर झोपून लवकर उठावे. सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये. म्हणून जुन्या काळात म्हटले जात असते, लवकर उठे लवकर निजे, तया ज्ञानसंपत्ती भेटे. वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे. तर मंडळी, जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्त्वाचे असते, तसेच झोपसुद्धा शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. जर आपली झोप पूर्ण झाली नसेल तर याचा प्रभाव मन आणि मस्तिष्क तसेच स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो व परिणामी आपला आळस वाढत जातो. त्यामुळेच मित्रांनो, योग्य दिशेला झोपल्यामुळे
आपल्या स्वास्थ्यासोबतच घरामध्ये सुखशांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होते. याचा दुष्परिणाम म्हणून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता, भांडणं, अस्वस्थता, नाराजी व उत्साहाची कमी जाणवू लागते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत असते, कारण ही दिशा यमदेवाची आहे, जे मृत्यूचे देवता मानले जातात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये. याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा होय. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ आपण यमाकडे जाण्याची तयारी करत आहोत असा होतो. म्हणूनच मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात. लक्षात ठेवा, जिवंत लोकांचे पाय दक्षिणेला केले जात नाहीत. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले आहे. वैज्ञानिक अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये प्रचंड अशी चुंबकीय शक्ती असते. पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते. हे चुंबकीय क्षेत्र अदृश्य असते, जे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. आणि म्हणून जेव्हा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो, तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्डसोबत आपण जोडले जातो. हे चुंबकीय तार आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते. यामुळेच या दिशेला झोपल्यामुळे भोजन केलेले अन्नाचे पचन होते आणि आपले आयुष्य वाढत असते. यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे सर्वांसाठी शुभ मानले आहे. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत चांगले आहे. तर मंडळी, या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो, म्हणजेच उत्तरेला डोकं करून झोपतो, तेव्हा ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते. यामुळे ही चुंबकीय तार आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करत असते. यामुळे आपल्या आरोग्याची हानी तर होतेच, पण त्याचा दुष्परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो. आणि म्हणूनच दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये. या दिशेला पाय करून झोपल्यामुळे मनुष्याला हार्ट अटॅक येण्याचा सुद्धा धोका उद्भवू शकतो. यामुळे मोठमोठे आजारसुद्धा उद्भवू शकतात. यामुळेच दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये, कारण यामुळे घरामध्ये गरिबी, दारिद्र्य येऊ शकते. त्याचप्रमाणे पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका. व्यक्तीने सूर्योदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचं नसतं. याचं कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारी देवता म्हणजेच भगवान सूर्य होय. भगवान सूर्य हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत. ह्यांच्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवास ऊर्जा प्राप्त होते आणि या ऊर्जेचा आपल्या जीवनावर अत्यंत सकारात्मक परिणाम पडत असतो. जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात. अनेक आरोग्य समस्या आपल्याला जाणवू लागतात. यामुळेच पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचं नसतं. याचबरोबर घरातील कर्त्या कमावत्या पुरुषाने सुद्धा पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये. घरातील इतर लोक या दिशेला डोकं करून झोपू शकतात, परंतु घरातील कर्त्या पुरुषानं या दिशेला पाय करून झोपू नये व दक्षिणेला डोकं करून झोपणं हे सगळ्यांसाठी सर्वोत्तम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारामध्ये
शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.